शेतकरी ना तुम्ही बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? बसलेले थोडेफार शेतकरी आहात का? शेतकरी आहात का? मग असं कौतुकाने सांगत जा. हे बाकीचे कसे म्हणतात, मी सदस्य आहे, मी अध्यक्ष आहे, हा मी आमदार आहे, मी खासदार आहे. त्या प्रत्येकाला म्हणायचं येड्या मी आहे म्हणून तू आहे. मी पिकवलं नसतं ना, जगलं नसतंच तू. विठ्ठलाचे फार आभार मानते. मला जागीरदाराच्या पोटी जन्माला घातलं नाही, मला एका शेतकऱ्याच्या पोटी जन्माला घातलंय. सगळ्यात मोठं वैभव माझं. मातीशी मुळाशी राहायचं कसं हे कळतं आम्हाला. किती उंचीवर गेलो तरी पाय मातीवर असा वेळेची जाण शेतकऱ्याच्या लेकरांना असते. कारण श्रीमंताच्याच फक्त औलादी आईबापाला वृद्धाश्रमात टाकतात. आजही आमचा महाराष्ट्र एवढा समृद्ध आहे, आमची शेतकऱ्याची पोरं आईबापाच्या स्वप्नासाठी जीव घाण टाकतात. तो महाराष्ट्र आमचा. आमच्या महाराष्ट्रात आमच्या बापाच्या फाटलेल्या धोत्राची, माईच्या फाटलेल्या पदराची जाण ठेवली जाते. एवढे संस्कार आमच्या महाराष्ट्रातल्या पोरांवर. सगळेच वाईट नसतं, दोन चार प्रत्येक टोपलीत असतातच. पण याच्यामुळे सगळ्यांना वाईट म्हणण्यात मजा नाही. सगळेच व्यसनी नसतात, सगळेच आईबापाचा अनादर करत नाहीत. जी काही पोरं वरातीत नसतात त्याच महाराष्ट्रात कीर्तनात टाळ घेऊन उभारणारी सुद्धा पुढी आहे. तिथं आईला वृद्धाश्रमात ठेवणारी लेकरं आहेत, तिथं आईला जीव घाण टाकून सांभाळणारी सुद्धा पिढी आहे. सगळेच वाईट नाहीये या विषयात. टाकत कधीच नाही. नवऱ्याला भाकरी दिल्याशिवाय कधीच जिजाणी भाकरी खाल्ली नाही, कधीच नाही. जाताना काटा रुतला, शेतकरी आहे तुम्ही, इमानदारीने सांगा, शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का? हा हा बरोबर आहे. सगळे थुकाच लावतात. लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुकाच लावायचं असतो. बरं आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच दिसतो का काटा? दोन चार वेळा तरी लावावं लागतं. आता काटा जिजाऊला रुतलाय, त्रास विश्वाच्या मालकाला झालाय. जग जनार्दन आहे, त्रैलोक्याचा नाथ आहे, द्वारकेचा राजा आहे. फक्त लंका सोन्याची नव्हती, द्वारका सुद्धा सोन्याचीच होती. फक्त रावण श्रीमंत नव्हता, कृष्ण सुद्धा श्रीमंतच होता. आपण श्रीमंताचीच लेकरं आहोत. गरीबाची सोन्याच्या सिंहासनावर सोन्याचा मुकुट घालून बसायचा तो कृष्ण. सोपं वाटतं का तुम्हाला? वैकुंठीचा राया आहे ना तो. श्रीमंती कमी का त्याची? तो जगाचा मालक पाठीपाठी आला जिजाऊचा, थांबवलं जिजाऊला. काय झालं? अगं माय, तुझ्या पायात काटा रुतलाय. अहो आधी भाकरी देऊ द्या नवऱ्याला, काट्याचं पुन्हा बघू. माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या नवऱ्याच्या पोटातली भूक जास्त पोहोचते मला. बाई म्हणावं ग. पण विश्वाच्या मालकानं तिच्या चरणाच्या स्पर्शासाठी त्रैलोक्य तरसतं, अखंड दैवत तरसतात. अरे योग याग तप विधी व्रत वैकल्य केली जातात, तरी चरणाचा स्पर्श दुर्लभच ज्या मालकाचा, त्या जगाच्या मालकानं जिजाऊचा पाय हातात घेतला. काय ताकद असते ना. थुका लावून काटा दिसला का पायला? त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानंही दोन चार वेळा लावला. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लई राग आला. तुमची नाही, पंढरपूरची. आणि आमच्यासाठी एकच सत्य आहे, मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाश उहासे विठे, तेथील मोकाश उहासे विठे. तुम्ही संत मायवा एवढा उपकार करा, तुम्ही संत मायवा एवढा उपकार करा. अधिकार आहे तुमच्याकडे म्हणून सांगतोय तुम्हाला. कृपावंत आहात, दयेचा धन आहात. जगाच्या मालकापर्यंत पोहोचवायची ताकद तुमच्याकडे, सत्यापर्यंत पोहोचवायची. पण आमच्यासाठी एकच सत्य आहे. ऐसी चंद्रभागा ऐसे मेहमती गा, ऐसी चंद्रभागा ऐसे मेहमती गा, ऐसी चंद्र
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमती रे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमती रे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमती रे, ऐसा मिठे मरा देव कोठे, ऐसा मिठे मरा देव कोठे, आमच्यासाठी आवडे रूप कोचिर सगुण, आवडे रूप कोचिर सगुण, पाहता लोचन सुख भले, पाहता लोचन सुख भले, आमच्यासाठी हात कोटे धावे मन तुझे चरण देखलिया, कोटे धावे मन तुझे चरण देखलिया, कोटे धावे मन तुझे चरण देखलिया, विश्वातलं सगळ्यात देखणं स्वरूप आहे जे पंढरपुरात बसवलेलं आहे. विटेवर कर विटेवर पाय असं विठू पाटील असणारं नाव आहे त्याचं, याचं नाव पंढरपूर आहे. फार देखणं आहे, इतका देखणं राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवीश शिकळा लोकलिया, काय देखणं स्वरूप आणि फार लवकर येतो बरं का जवळ. त्याच्याकडे जावं असा अठ्ठास त्याला मिळवायचं असेल ना एकच पर्याय, वासुदेव वासुदेव म्हणा, 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 तुम्ही वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव म्हणा, वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नरतीर्थ दुर्लभ जाणा, वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाही त्यानं ऐकलं तर पाय लक्ष्मीचे हाती किसी यावे काकुलती, राग सरपंचनीला आलाय ना, आहे की नाही? देवाला नाही पण राग कोणाला, रखमाई मातेला आलाय की नाही? नाही देवापर्यंत गेलं. नामदेवरायची बायको राजाई रखमाई मातेला तक्रार करत. आता विठ्ठल कुठं ऐकणार एवढ्या गर्दीत? मुख्यमंत्र्याचा नाही मेळ लागला, उपमुख्यमंत्र्यापर्यंत जावं ना. तो सांगतो बरोबर, देव सुद्धा बायकोचं ऐकतो, देव सुद्धा बायकोचं ऐकतो. अजून एकदा सांगू का? समजून घ्या, दुसरं काही नाही महाराज बरं का. जगाचा मालक आहे पण तोही बायकोचं ऐकतो बरं का. मी म्हणतेय का? आहे रखमाबाई, राजाई मातेचं वर्णन. आहे रखमाबाई, रखमाबाई सांगत त्या विठ्ठला, आहे रखमाबाई सांगत त्या विठ्ठला, विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, वेडा झाला नामा तुम्हा पायी. काय सांगू रखमाई माता, विठ्ठलाच्या नामात एवढं वेळ लागलं, देवान हरपून गेलं, अक्षय धन मिळालं. बाकीच्या धनाची अवस्था आता स्वीकारली शिवाशाने. आधी होती सावकारी, आजी आलो भिक्षेवरी, आधी होती सावकारी, आजी आलो भिक्षेवरी. आहे रखमाबाई, 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 रखमाबाई. आहे
रखमाबाई सांगत त्या विठ्ठला विठ्ठला आहे रखमाबाई सांगत त्या विठ्ठला विठ्ठला वेडा झाला नावा बाई तुम्हा बाई वेडा झाला नावा तुम्हा बाई तुम्हा बाई वेडा झाला नावा तुम्हा बाई देव बायकोचा ऐकतो अक्का काकडा करून संत दमले पण देव कळ उठ मग रखमाईला सांगितलं राही रखमाबाई सांगा त्या विठ्ठला राही रखमाबाई तुम्हा येऊ त्यात या सेज हलवून जागे करा देवराया सेज हलवून जागे करा देवराया कुणाला उठवायला सांगितलं रखमाईला म्हणजे देव बायकोच ऐकतो है की नाही रखमाई म्हणले देवा विश्वाचे धनी तुम्ही शोभत का तुम्हाला खरं सांगा ज्याला भक्ताचं मन न सांगता कळतं जाणवतं त्याला काटा बघायला थुका लावायची गरज आहे मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घोंगराचा सुद्धा आवाज ऐकू येतो तुम्हाला का हो विठ्ठला असं करताय काय वाटतं रखमा तुम्हाला काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा काढणाराही मीच आहे माझ्या तुकोबाची अर्धांगिणी माझ्या तुकोबानं या त्रैलोक्याचा संसारातनं मोक्षाचा मार्ग जगाला सांगितला त्या तुकोबाचा संसार सांभाळायची ताकद जिच्यात आहे तिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही तिच्या पायाची धूळ मुखाला लागली तर स्वतःला सौभाग्यशाली समजतो मी अशा पतिव्रतेच्या पायाची धूळ मुखाला लागून एवढा आलेला असेल काय सामर्थ्य असतं एका स्त्रीमध्ये की विश्वाच्या मालकाने तिच्या पायात रुजलेला काटा स्वतःच्या हातानं काढावा विचार करा भूमकर जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला आपलं काही देवापर्यंत कारण गेलंच नाही नका हो लोकाला सांगूच नका सुखही नको आणि लोकाला गाडी आणलेली बी सांगायची नाही हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी सांगायची नाही कसं असतंय आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असत लोकांना आपल्या चांगल्याचं काही घेणं नाहीये लोक फाटक्यात पाय घालत नंबर एक आता एवढा जरी सुंदर कार्यक्रम या रोकडे कुटुंबानं केला ना तरी अख्खं भावकी चांगली म्हणत नसती दोन चार तरी खौट बोलणारच त्याचं काय असतंय हाय त्यावर म्हातारी सांभाळी नसेल पण आता उगा पैशाचा होता आलाय जगासाठी काहीतरी दाखवायचं म्हणून करायचं त्याला काय असतंय लोक काहीतरी ते तुमचाच बुंदी भात खाऊन तुम्हालाच नाव ठेवणार आहे कुणी म्हणलं की नाही काय सांगायचं त्या कुटुंबानं चांगलं करतात हो शुल्लाताई पाटलांचं कीर्तन ठेवलं म्हणे श्राद्धानिमित्त त्याला काय असतंय त्यांनी ठेवलंय खरं पण ती येईल का म्हणजे येऊस तर पोटात गोळा काय गरज आहे का अरे मरल ना तो ठेवणारा अटॅक यायचं त्याला काय बरं मी काय म्हणते काय तोंडाला फरक पडतो चांगलं बोललं तर शब्दांनी जर माणसं तुटत असतील तर किती वाईट व्यक्तिमत्व म्हणावं आयुष्यात सगळ्यात मोठं दुर्दैव आहे की आपल्या शब्दांमुळे माणसं तुटतायत आणि आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुदैव आहे की तुमच्या शब्दाने माणसं जोडली जात आहेत ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे तुमची शब्दांनी माणसं जोडायला शिका रे काय भेटतं काय तुम्हाला कुचकं बोलून नुसतं पाहुणं बघायला आलं ते शेजारच्या पोरीला सहज विचारलं तुम्हाला कट्टर बसल्यावर का रामभाऊ ते शेजारच्या पोरीला बघायला आलोय कशी आहे बघा तुम्हाला करायची तर करा अरे गप ना काय करायचं तुला चांगली आहे म्हणला असता फोड आला असता का जीवेला तुझ्या काय पण लोक आणि ही असली लोक म्हणतात भजन केल्यावर देव भेटतो असलं वागून अरे आधी माणूस तर व्हा गंध पुन्हा लावा माळ नंतर घाला अरे घातलेली माळ तुम्ही कोरोनात काढली तुला संत म्हणावा का महाराज म्हणावा तुला चांगला सकाळी जाकळा दुपारी हरिपाठ संध्याकाळी भजन पुन्हा रात्री जागर रिटल 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 पॉझिटिव्ह निघाला डॉक्टरला म्हणलं आता कसं डॉक्टर म्हणला अंड खा म्हणजे जगतोय अरे माळ काढून अंडे खाल्ले तू ह्याला परमार्थ म्हणायचा का बरं मला सांगा कोरोनाचा विषाणू दिसला न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे मग न दिसणारा परमात्मा तारतो याचा विश्वासही ठेवून बघा ना देव तारल्याशिवाय राहत नाही भूतांवर ठेवता अरे भूत सांभाळता घरात तुम्ही देवावरही ठेवा ना विनंती आहे माझी कारण त्याच्याशिवाय कोणालाच हित कळत नाही आपलं
पण मला माहित आहे माझं चांगलं ज्याला कळतंय त्याच्यावर मी सर्वस्व अवलंबून, मी स्वावलंबी नकोच, मला तुझ्यावर अवलंबूनच